मुंबईतील समुद्र किनाऱ्याला मोठी भरती येते आणि त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। आज मुंबईतील समुद्र किनाऱ्यांची स्थिती बघायला गेलं जवळपास 4.5 मीटरपेक्षा उंच लाटा उसळलेल्या आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। आज समुद्राला मोठी भरती आहे, त्यामुळे जवळपास 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा ह्या समुद्रकिनारी उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता आपण मरीन ड्राईव्ह या परिसरात आहोत। मरीन ड्राईव्हचं हे जर आपण दृश्य पाहायला गेलं तर मोठ्या मोठ्या लाटा या ठिकाणी उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या लाटांची उंची जर आपण पाहायला गेलं तर साधारणतः 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या या लाटा आहेत। आज शनिवार आहे, त्यामुळे अनेक मुंबईकर पर्यटक हे समुद्र किनाऱ्यांवरती येत असतात। मात्र प्रशासनाकडनं आवाहन करण्यात आलेले की या वेळेमध्ये दुपारच्या सत्रामध्ये समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळावं, कारण का आज समुद्राला मोठी भरती आहे आणि त्याच अनुषंगानं आज मरीन ड्राईव्हवर जर आपण पाहायला गेलं तर मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळते। या ठिकाणी पोलीस सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत आणि पोलिसांकडनं जे लोक समुद्र किनाऱ्याच्या जवळ येत आहेत त्यांना पांगवण्याचं काम जे आहे हे पोलिसांकडनं केलं जातंय। हा सगळा परिसर आपण पाहायला गेलं तर आज शनिवारमुळे गजबजलेला आहे। मोठी गर्दी मरीन ड्राईव्ह या सगळ्या परिसरात असते आणि लाटांचं स्वरूप जे आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। खवळलेला समुद्र आज आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतोय। मात्र मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळावं अशाच पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडनं केलं जाते आणि त्याच अनुषंगानं मरीन ड्राईव्हवरती सगळी मोठी गर्दी जी आहे ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं प्रशासनाकडनं सातत्यानं आवाहन केलं जाते की आज समुद्राला मोठी भरती आहे, त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळा। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।